मला असं वाटतं की त्यांच्या काही सवयी ज्या होत्या या इतक्या महत्त्वाच्या होत्या, त्यातली सगळ्यात महत्त्वाची सवय म्हणजे त्यांचा वक्तशीरपणा. कधीही कुठल्याही ठिकाणी 1 मिनिटं आधी पोचायचं म्हणजे पोचायचं. ज्यावेळी आम्ही तिघं होतो, शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते, मी उपमुख्यमंत्री होतो, दादे उपमुख्यमंत्री होते. 12 वाजताचा कार्यक्रम असेल तर दादा 11:59ला पोचणार, मी 12:05ला पोचणार आणि शिंदेसाहेब थोड्या वेळेमध्ये, नाही एवढं नाही पण एक 15-20 मिनटं अजून ते मागे पुढे. पण कधीही, आणि मी तर कमीत कमी शिंदेसाहेब किती वाजता निघतायत हे बघून मी त्या ठिकाणी कार्यक्रमात पोचायचो. पण दादा 12चा कार्यक्रम कोणाला यायला किती वाजू द्या, दादा 11:59ला पोचणार म्हणजे पोचणार. आणि मला असं वाटतं की ही त्यांचं वक्तशीरपणा, म्हणजे सकाळी 9ची बैठक असेल, त्यांनी बोलवली असेल तर अधिकाऱ्यांना माहिती असायचं की 8:59ला दादा खुर्चीवर असणार, त्यामुळे त्याच्या आधी आपण पोचलं पाहिजे. मंत्रालयामध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांपेक्षा लवकर पोचणारे दादा होते. मला असं वाटतं की मंत्रालयाची सुरुवातच दादा करायची आणि सकाळी 9 वाजता मंत्रालयात आपल्या चेंबरमध्ये जाऊन दादा बसायचे, तिथे मिटिंगा घ्यायचे, त्यांचं कामकाज करायचे. आणि म्हणून कधीही कामकाज अडलेलं आहे, फाईल थांबलेली आहे, दादा उपलब्ध नाही म्हणून निर्णय होत नाही असं कधी झालं नाही. एखादा निर्णय जर त्यांना पटला नाही तर मात्र त्या ठिकाणी ते स्पष्टपणे सांगायचे, फाईल थांबवायचे, चर्चा करायचे. पण आपलं जे काम आहे ते काम मात्र ते सातत्याने करायचे. आणि Pune's Pride Sunny's World, Life in Funshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion.